नायनार, कसला सॉलिड खेळलास रे. कसं वाटलं डायरेक्ट 5 स्टार मधून चिखलामध्ये खेळायला? खोटं बोलू नकोस हा. तुला मज्जा आली तुझ्या चेहऱ्यावरती दिसत होतं. यायचं असं एसी मधून मातीमध्ये पाय ठेवायला मजा येते. नाहीतर तुझ्यासारखं ते ऑफिस, कॉन्ट्रॅक्ट, बॉसगिरी ह्या पलीकडे सुद्धा ना एक लाईफ असते आणि धमाल येते. दादा तो जार द्या ना. टेस्टी आहे ना. हा आला कसा नाही अजून. अगं थोडं रिलॅक्स कर तू. एक जरा कॉफी बघ. हा हा बघते. मॅम मॅम बघा काय झालंय. हे बघा बघा. काय रे, कुठे पडला? काय झालं? काय लागलं का? नाही नाही, कसं झालं? कसं? अगं ते रस्त्यावर मी नंतर सांगतो. अरे आवरतो. हा आलोच. आणि यायचं असं एसी मधून मातीमध्ये पाय ठेवायला मजा येते. नाहीतर तुझ्यासारखं ते ऑफिस, कॉन्ट्रॅक्ट, बॉसगिरी ह्या पलीकडे सुद्धा ना एक लाईफ असते आणि धमाल येते. अनुताई आवाज थोडा कमी कर ना, मी अभ्यास करते ना. अरे तुला कॉन्सन्ट्रेशनची प्रॅक्टिस व्हावी ना म्हणून मी गाणे वाजवते, बाकी काय नाही. झाली आहे माझी प्रॅक्टिस, तू आधी आवाज कमी कर. मी तुझ्या वयाची असताना किती अभ्यासच नाही करायचीस तू, माहिती आहे का मला. तू आधी आवाज कमी कर. ए अनु, ते अभ्यास करते ना, आवाज कमी कर. नाही ते काम कर, बंद करतो. बघा ना पप्पा, मी केव्हापासून तेच सांगते, बंद कर. काय चाललंय देशात? पेपर काय फुटतायत? हा चहा. अगं पमा ऐक, गॅस टंचाई आहे, चहा नको बनवू 17 वेळेस. महागाई कडाडणार आहे अजून. माणसानं खायचं पेच काय कळतच नाही मला. जगावं की मरावं हा एकच प्रश्न. वा, ताई तू जर ऍक्टिंग सुरू केली असेस ना तर एकदम भारी झालं असतं. म्हणजे अनुताई डान्सर, तू ऍक्टर, आपल्या फॅमिलीचा ना बँडच तयार झाला असता. परब मंडळी ऑर्केस्ट्रा. वा 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 वा, तुला आता बरोबर वेळ आहे ना हे सगळं बोलायचं. अरे मी अभ्यास तू का तू मला. अरे थांब, परत भांडायला सुरुवात झाली. अनु तू कॉलेजला जा, तू अभ्यास कर. ऑर्केस्ट्रावाली मी हे डब्बे पोहोचवून आली आणि येताना मंदिरात जाऊन ये. ताई मी तुला ड्रॉप करते मंदिरात. चालेल, नीट जा. आलीच पप्पा. बाय बाय. ताईने सांगितलं ना कॉलेजला जा. चल. आपण आपल्या बाजूने सगळ्या प्रोसिजर्स कंप्लीट केल्या होत्या. अच्छा. फायनल मीटिंग सुद्धा प्लॅन केली होती. लास्ट मोमेंटला का कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केला? आय डोंट नो. इट्स ओके रे, इट्स अ कॉर्पोरेट वर्ल्ड. अगदी जवळून पाहिलंय मी. आपलं हार्डवर्क, आपलं टॅलेंट, आपले पोटेन्शियल्स, आपल्या कंपनीचे क्रेडेन्शियल्स हे जेवढे महत्वाचे ना तेवढंच थोडं डिप्लोमॅटिक असणं सुद्धा महत्वाचं आहे.
आणि जसजशी आपली प्रगती होत जाते तसतसं लोक आपल्याविषयी चांगला विचार करतातच असं नाही. उलट जसजसं आपण एक एक शिडी वर चढायला लागतो ना तसतसं लोकांची दृष्ट लागायला लागते. अरे झालं ना ते विसरून जायचं. कालची निगेटिव्हिटी आज नाही आणायची. उद्या अहिल्याबरोबर मीटिंग आहे ना तुझी? हो, त्यांना आपलं नवीन प्रोडक्ट पिच करायचं आहे. डिस्ट्रीब्यूट करणार आहेत त्या. नाईस. शी इज अ गुड लेडी. इंटिरियर्स मध्ये आपल्याला नक्की मदत होईल. होईल, चांगलं होईल, डोंट वरी. मलाही टेन्शन आलं हं जरासं. तुला किती सांगायचा प्रयत्न केला. 2 नवीन प्रेझेंटेशन आहेत, नवीन प्रोजेक्टची, एका नवीन व्हेंचरमध्ये हात घालतोय, रेस्टॉरंट सुरू करतोय. पॅल्पिटेशन मलाही होतंच थोडंफार. मी आहे ना, मी बघतो. तू आहेस म्हणून 4च्या 2 गोळ्यांवर भागलाय. पण तरी ना देवी आईचं दर्शन घेऊन येते. तिला बघितलं की बरं वाटतं मला. चल, मी ड्रॉप करतो. कशाला? आत्ता काय सांगितलं तुला? कामावर फोकस कर. मला ड्रॉप करायला इम्तियाज भाई आहेत. मी निघतो. अरे खाऊ. नाही, नको, खरंच नको. बाय. बाय. ऑल द बेस्ट. थँक्स. देवी आई, थँक्यू आम्हाला संकटातून वाचवण्यासाठी, आमच्या ताईला वाचवण्यासाठी. तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या पाठीशी राहू देत. खरंच तुझे खूप खूप आभार. खरंय शरू, आज आपण वाचलोय, मम्मी वाचलीये, ते फक्त देवी आईमुळे. कारण आपले मम्मी पप्पा खूप चांगले आहेत ताई. त्यांच्याच पुण्याईमुळे आपण संकटातून वाचतोय. आता बघ, आता सगळं छान होईल. गुरुजी, काही माणसं आमच्या मुलांना ना जाळ्यात ओढायचा प्रयत्न करतायत. काहीतरी जादूटोणा केलाय मुलांवर. ते सगळं अरिष्ट टळू दे, इडापिडा टळू दे, साकडं घाला देवीकडे. शेवटी मुलंच ती माणसं आहेत, चुकतात. पण त्यांची चूक त्यांना उमजू दे. गाडी पुन्हा रुळावर येऊ दे. आपण फक्त चूक करत नाही आहोत तर खड्ड्यात उडी मारतोय याची जाणीव होऊ दे माझ्या मुलांना. गुरुजी, लोक स्वार्थासाठी आपला वापर करून घेतायत हे लक्षात येऊ दे माझ्या मुलांच्या. त्यांचा वेडेपणा त्यांना कळू दे गुरुजी, असं सांगा देवी आईला. म्हणावं शहाणपण दे माझ्या मुलांना. काकी असं का म्हणताय? ताई खूप चांगली मुलगी आहे. देवी आई ही कशाला उगाच जागी तेल घालते काय माहिती. काकी अहो, त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मी आणि तुमच्या मुलाने फक्त त्यांना मदत केली. आता आपणच समजून घ्यायला हवं ना, हो की नाही काकी?